लावून झाल्यानंतर असं ठेवायचं आणि मग मम्मीने बरोबर फ्रीज मध्ये भरून ठेवायचं. ये मेरे मम्मी का सब्सक्राइब करा. सब्सक्राइब नॉट सब्सक्राइब, इट्स सब्सक्राइब. सबको ऐसा लगता रहेगा कि मैं मतलब हॉल में आके क्यों नहीं वीडियो बनाता हूँ. आपको यहाँ पे हल्का हल्का टी शर्ट दिखता रहेगा पीछे स्काई ब्लू कलर का. सो कौन है मेरे साथ, आप गेस कर सकते हो. हे गाइज, गुड मॉर्निंग. कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि मी विचार केला येता येताच व्लॉग चालू करेन, पण जसं बिल्डिंग मध्ये एंटर केलं आणि माहिती पडलं लाईट गेली आहे. सो जे विरार वसईमध्ये राहतात त्या लोकांना माहितीच असेल की वसई विरारमध्ये लाईटीचा किती प्रॉब्लेम आहे तो. सो जस्ट मी आता चेंज वगैरे केलं, फ्रेश झालो आणि फ्रेश होताच लाईट आली. सो विचार केला जसा लाईट आली तसा आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. अँड जसं मी तुम्हाला बोलतो आतापासून आपले जे ब्लॉग ते हिंदी मराठीमध्ये म्हणजे मिक्स असतील, कारण का जी बाकी पब्लिक है जे आउट ऑफ मुंबई महाराष्ट्रामधनं बघते, सो उन लोगों को भी समझ में आना चाहिए कि क्या व्लॉग है, क्या व्लॉग बना रहा हूँ. सो बघूया, मतलब देखते हैं आज के व्लॉग में अपन क्या करेंगे और क्या नहीं. जस्ट फ्रेश हुआ हूँ. मम्मी ने मुझे बोला था कुछ नाश्ता लाने के लिए, मतलब कल ही मुझे बोला था कि भाई कल आते के टाइम पे मेंदू वड़ा लेके आना, मेंदू वड़ा. बट मैं कल नहीं लेके आया एंड अभी आज भी बोला था. तो आज सीन ऐसा हुआ, स्टेशन पहुंचा और जहां से लाना था तो वहां पे गया लेने के लिए एंड मेरा यूपीआई जो है वही बंद हो गया, चल ही नहीं रहा. सो उस रीजन की वजह से नहीं लाने पड़ा और टोमेटो भी लाने पड़ा था तो वो भी नहीं लाने मिला. बट सीन ये अच्छा हुआ कि जो इडली वाले हैं वो मेरे बहुत अच्छे पहचान गए. सो त्यांनी दिलाय आपल्याला, जा बॅगेत ठेवलाय. मम्मी को मैंने बोला कि मैंने नहीं लाया, बट उन्होंने दिया मुझे. मैंने उनको बोला कि भाई ऐसा प्रॉब्लम है, बोले अरे ठीक है ना लेके जाओ, उसमें क्या है. सो देखते हैं आज के ब्लॉग में क्या होता है क्या नहीं. एंड अभी मम्मी ने यहाँ पे रखा है दूध पकाने के लिए, यहाँ पे चाय है, चकली, ये केले के चिप्स. चलो फिर देखते हैं, अभी पहले नाश्ता करते हैं. एक और बात, सबको ऐसा लगता रहेगा कि मैं मतलब हॉल में आके क्यों नहीं वीडियो बनाता हूँ, मतलब यहाँ से क्यों नहीं वीडियो बनाता हूँ, किचन में क्यों बनाता हूँ. सो किचन में बनाने का ये नहीं कि डैडी देखो उनको पैरालाइज हुआ है तो वो यहाँ पे सोए रहते हैं. एंड लाइट जो है ना ये, तो वो जैसे सोए ना तो पूरे आंख में आता है बहुत ज्यादा. सो उस रीजन की वजह से ना मैं हॉल में ज्यादा बनाना प्रेफर नहीं करता हूँ उनकी वजह से. बिकॉज फिर वो लाइट आंख में आती तो फिर मैं भी सोता हूँ ना और मुझे वो लाइट आंख में चुभती है ना तो एकदम दिमाग खराब जैसा होता है. सो ये सब सीन है. बट अभी मॉर्निंग है एंड अभी उनको उठाना है, ब्रश वगैरह कराना है. सो ब्रश वगैरह कराते एंड देन अपना नाश्ता जो है, नहीं वो बोल रहे कि वो बाद में नाश्ता करेंगे. सो हम लोग, मम्मी और मैं, अभी हम लोग दोनों नाश्ता करेंगे. सो आज पूरे दिन का व्लॉग मैं रिकॉर्ड करूंगा और आपको देखने मिलेगा हर एक चीज आज के व्लॉग में. आई गेस थोड़ा बड़ा हो सकता है बट मैं ट्राई करूंगा उसको शॉर्ट बनाने का. तो मम्मी ने भी प्लेट्स वगैरह ला के रखी है यहाँ पे एंड अभी करते हैं नाश्ता. अच्छा तो देखते हैं अभी मम्मी का रिएक्शन, मम्मी को कैसा लगता है. मम्मी तो मेरी ज्यादा ऐसा बाहर का कुछ खाती नहीं है, लेकिन नहीं है, मम्मी सिर्फ लाल वाली चटनी के साथ खा रही है, ये वाली चटनी नहीं खा रही. और मुझे जो व्हाइट वाली चटनी है ये वाली वो पसंद है ज्यादा. कसे लागतात ते एकदम छान, खरोखर छान लगता था कि वीडियो साठी फक्त बोलती है. चलो मैं भी खाता हूँ, नहीं तो मुझे ऐसा लग रहा है फिर मुझे खाने मिलेगा नहीं. सो खा लेता हूँ मैं भी. ये मेरे मम्मी का हमेशा का है, अभी पानी लेके आना पड़ेगा मुझे. तिखट पण आहे तर मला एकदम लागलं. सो मम्मी को लगा ठसका और अभी लाके दिया मैंने पानी अंदर से. तो अभी मैं भी कर लेता हूँ नाश्ता. इस मम्मी के अभी बर्तन वॉश वगैरह करके हो चुके हैं, यहाँ पे सुखाने लाया. एंड डैडी को मैं अभी जस्ट त्यांना मी ब्रश दिला, तो आता ते ब्रश वगैरह कर दी. इंडिया साऊथ आफ्रिकाची जी टेस्ट मॅच चालू आहे ते बघतात. सो डॅडी मॅच वगैरह खूप जास्त बघतात, आतापासून नाही पहिल्यापासूनच. काय बनवायचे ते बनव, बघ आता तुला काय बनवायचं, काय करायचं जेवण. सो मी आता घेतली आहे चावी इथे एंड जा रहा हूँ अभी गाड़ी वॉश करने के लिए. गाड़ी धो देता हूँ खुद से. ये मेरे बिल्डिंग का डॉगी हम लोग का, जो मेरे पीछे ही लगता है हमेशा. देखो इसको गाइस, ये देखो अपनी गाडी याची पूर्ण वाट लागली आहे. एक हफ्ताभर काढली नाही, लास्ट सॅटर्डे संडेला काढली ती, त्यानंतर काढली नाही. सो गाडीची कंडिशन बघा. सो गाडीला आता धुतो वगैरे, क्लीन करतो आणि देन तुम्हाला दाखवतो. बघा आपली गाडी एकदम क्लीन वगैरे धुवून झाली आहे मस्त. आणि मुलं बघा आपल्या
बिल्डिंग से बाहर जे, सो इन लोग इधर क्रिकेट खेलते। अभी देखो ये यहाँ से बॉल डालेगा और ये भाई बैट्समैन है इन लोग, हार्दिक पांड्या। ये गया बॉल किधर गया क्या पता। गाडी देखो काय अभी चमक रही है। मगाशी बघितलं ना कशी वाटत, आता बघा फुल एकदम चमकते आहे गाडी। A few moments later. सो आता मी लावतोय आईस फेसला, हा बघा। सो असं करून थोड़ा थोड़ा आइस लावतो। एंड मम्मी अभी कुछ तो पूछ रही थी, नाश्ता मतलब ये खा रही है, उपवास वाला चिवड़ा। इधर खाना बनाते बनाते मम्मी का चालू रहता है कुछ ना कुछ खाना। सो बघतो आता, थोडा आराम करतो, झोपतो, नंतर उठतो आणि मग बघूया संध्याकाळी काय होतं। विचार केलेला जेवण काय बनवणार आहे ते दाखवीन तुम्हाला, बट आता झोप येते खूप, कारण का नाईट करून आलोय। मम्मी बोलते वांग्याचा भरता बनवणार आहे। सो नाइट करून आलंय, सो अभी मुझे सोना पड़ेगा थोड़ी देर, तो कम से कम 2-3 घंटा, एटलीस्ट 2 घंटा। हाँ, मम्मी ने इधर बैगन जो है वांगी सोलून कापून बिपून काहीतरी करून ठेवली, आता मम्मी बनवली वांग्याचा भरता। सो मी जातो आता थोडा वेळ, जो आईस लावलाय मी ऑलमोस्ट 1-2 पीस आहेत ते लावीन आता आणि जाऊन झोपेन। विचार करतो उद्या थोडा केस पीस टाकतो। आईस लावून झाल्यानंतर असं ठेवायचं आणि मग ते मम्मीने बरोबर फ्रीज मध्ये भरून ठेवायचं, ऐकलं ना? खाली करून ठेवायचं। सो मम्मी भरून ठेवते, आपल्याला फक्त तोंडाला पेस आहे, आपलं आईस लावायचंय फेसला, मम्मी भरून ठेवणार आहे। रोज तेच करतो काम। ओके, सो चला आता जातो, जरा झोपतो। गाइस कमेंट करून नक्की सांगा, लहानपणी ही लस्सी पेप्सी कोण कोण पियालेले आहेत। ही 4 की 5 रुपयाला एक भेटते, पहिला 1 रुपयाला एक भेटायची, मग 2 रुपयाला, आता 5 रुपयाला की 4 रुपयाला एक भेटते ही। इव्हनिंग के 5-5:30 बजे थे एंड जस्ट झोपून उठलोय। स्वतः इथे पाणी गरम करत ठेवलंय मी आंघोळीसाठी, थोडंसं जेवण घेतो, जेवतो, देन फ्रेश होऊन रेडी होऊन बाहेर निघतो। निघाल्यावर तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय ते। ये देखो, ये मैंने भी खाने के लिए ली है, दाल भात, नॉट दाल भात, कड़ी है ये कड़ी, ये राइस जो यहाँ पे है इस डब्बे के अंदर, एंड मैंने बैगन तो नहीं लिया, सो ये है वांग्याचा भरता, बैगन का भरता। चलो फिर खाते, नहाते धोते एंड देन मिलते। सो गाइस अभी रेडी वगैरह हो चुका हूँ, नहा धो के चालू था बाहर। सो ही मैं ड्रेसिंग मान लेता, नेवी ब्लू शर्ट, ग्रे पैंट। चलो फिर डायरेक्टली चलते बाहर। सो गाइस जस्ट मी आता इथे पेट्रोल पंप वरती आलेलो, पेट्रोल वगैरह भरलाय। इथे पेट्रोल तर दिसत नाही बुलेट मध्ये, पण पेट्रोल भरले आणि आता चाललो डायरेक्ट। बघूया जिथे चाललो तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता। जैसे मैं तुम्हाला बोललो तो मगा सर का कि रेडी वगैरह झालो मी एंड आया हूँ बाहर अभी वेस्ट में, एंड आपको यहाँ पे हल्का हल्का टी शर्ट दिखता रहेगा पीछे स्काई ब्लू कलर का। सो कौन है मेरे साथ आप गेस कर सकते हो? कर ही लिया रहेगा गेस, जो भी वीडियो देखते वो। नहीं देखा रहेगा तो मैडम आ गई है, बैक, मैडम इज बैक। कुछ बोलना चाहोगी आप? क्यों? सो हाँ, हिची 4-5 दिवस झाले तब्येत हिची खूप खराब है, सर्दी खोखला, सर्दी खांसी ये सब हुआ है इसको 4-5 दिनों से। मैडम गई थी 1 तारीख को गाँव, एंड अभी डायरेक्टली 14-15 को आई है। 15 है ना आज? हाँ, सो 15 तारीख, 15 दिवसानंतर मी पण हिला भेटतोय आता, आणि लास्ट 3-4 दिवस झाले हिची तब्येत खूप खराब आहे, हेच चालू आहे, सर्दी खोकला। सो बघूया आता, ही बोलते काहीतरी आपण चहा पिऊया पहिला, म्हणजे तिला चहा पियायची आहे, चहा वगैरह पिऊ एंड कुछ तो खाते एंड देखते आगे क्या होता है। सो गाइस हम लोग आए हैं अभी यहाँ पे वफल खाने, मतलब इसको वफल खाने थे, इसके लिए हम लोग यहाँ पे आए। इसको बोला पहले चाय पी के लिए, इसको चाय पीना है, तो सर्दी हुई है तो अच्छा लगेगा। हम लोग का वफल जो वो आ चुका है एंड मैडम अभी खा रही है, कुछ भी नहीं देगी, खाएगा या खिलाओ या कुछ, मस्त अकेले में सुन में खा रही है। एंड हम लोग का जो पैन केक है वो यहाँ पे बन रहा है, अभी तक रेडी नहीं हुआ। खा ले, मस्ती कर रहा था मैं तो, देखा फिर भी नहीं, जबरदस्ती ये खा लिया, इतनी हौरी है ये। फाइनली पैन केक भी आ चुका है। अरे खा, अरे नहीं कुछ बोलूंगा, खा। इसको बोला तो इसको शिस्त, अरे खा ले बाबू। चलो गाइस मैं भी खा लेता हूँ अभी पैन केक भी।
ओके गाईज, सो आम्ही वफल वगैरे खाल्यानंतर आता आम्ही आलो एका मंदिरात. तर मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे हे मंदिर. विरारमध्येच आहे, विरार वेस्टला. मी बॅक कॅमेरा ऑन करतो आणि दाखवतो तुम्हाला. आता ये है वो मंदिर, भवानी मंदिर. अँड हे इथून बघायला मी खूप लांबून व्हिडिओ काढतोय, सो इथून बघायला खूप लहान वाटेल, पण आहे खूप मोठं मंदिर. चलिए मॅडम, आता मी फोन ठेवून देतो आणि पहिला मंदिरात जातो, पाया वगैरे पडतो अँड नंतर बघूया पुढे काय होणार आहे ते. सो गाईज, मगाशी आम्ही आलेलो भवानी मंदिरमध्ये, आता आम्ही आलोय सिद्धिविनायक मंदिरमध्ये. ही विरार वेस्टचं सिद्धिविनायक मंदिर आहे. सो आता इथे पण जाऊया, दर्शन घेऊया अँड बघूया पुढे काय होत आहे आजच्या दिवसात. आणि आता तर आय गेस काहीतरी 7:30 वाजलेत, 7-7:30 वाजलेत. बघूया आज आता रात्रीपर्यंत काय होतं. आणि आज मी आय गेस पुरे दिन का ब्लॉग मैंने आज रेकॉर्ड किया. सो लेट्स सी. सो गाईज, जस्ट आता घरी आलोय मी बाहेर फिरून वगैरे, आणि आता चालू आहे जेवण बनवणं. सो आता हे बनवलेले इथे सुरण फ्राय, जे ह्या डब्यात अर्धे भरलेत आम्ही. हे बघा, थांबा तुम्हाला दाखवतो. तो हे बघा, याच्यात सुरण आहे, सुरण. आणि ह्याला मिरची फ्राय, दुपारचं आपलं वांग्याचं भरीत, थोडी डाळ, इथे राईस आहे. सो गाइस, आता आम्ही इथे आलेलो हिच्या ब्लाउज फिटिंग साठी. बट जो आंटी इनका ब्लाउज सिलाती है गुड्डू का, तो वो आंटी भी यहाँ पे अवेलेबल नहीं है. आता रात्रीचे 11:15 व्हायला आले आणि जस्ट आत्ता मी घरी आलोय. डॅडी पण इथे झोपलेत. आणि हा बघा, ह्याला माहिती पडलं तर चिकन आणलंय घरी, म्हणजे मी आता जास्त उद्यासाठी मी आत्ताच घेऊन आलोय चिकन. तर हा ह्याला वास आलाय, ह्याला मी दिले 2-3 पीस. आता बसलाय दरवाजा, तो जाणारच नाही, त्याला माहिती आता इथं चिकन बनणार आहे म्हणून. आता बसतो जेवायला, जेवतो वगैरे. आणि आजचा दिवस कसा गेला काहीच कळलं नाही झोपेत वगैरे. मम्मी उद्याची तयारी करते, कल बनने वाला है डोसा अपने घर पे. ते डोसे की तयारी है. आणि पोहे हे काय करते, हे पण डोसे मध्ये. अच्छा, तो ये भी डोसे वगैरह में डलता है, मुझे पता ही नहीं था अभी तक. आणि अपन चिकन लेके आए. सो ठीक है, अभी तो मैं खाना खाने बैठूंगा. एंड आज का व्लॉग कैसे लगा है कैसे नहीं, सो आप प्लीज कमेंट करके बताना. बिकॉज आज मैंने ट्राई किया है की पूरे दिन का जो भी स्केड्यूल है वो मैं आपको दिखाऊं. सो जे काही झालं आजच्या दिवसामध्ये पूर्ण सगळं काही रेकॉर्ड केलं आहे. अँड जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये प्लीज सांगा कसं वाटलं आणि कसं नाही ते, ठीक आहे. सो हा बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नॉट सबस्क्राईब, इट्स सबस्क्राईब. ओके. सो आता मम्मी पण बोलते सबस्क्राईब करा, तर प्लीज करा. उद्या आपल्याला केस वगैरे पण कापायचे, तर उद्या जाऊन मी संडे आहे तर उद्या केस वगैरे पण कापू. चला तर बाय बाय.